नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर। 8 लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले, गुन्हा दाखल झाला। मात्र अहिल्यानगरच्या या मोठ्या अधिकाऱ्याचे निलंबन टळले। एससीबीच्या निलंबन पत्रालाही केराची टोपली। अहिल्यानगर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉक्टर पंकज जावडे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या विरोधात बांधकाम परवाना देण्यासाठी 8 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणात सापळा रचून कारवाई केली असली तरी या दोघांना अद्याप निलंबित करण्यात आलेले नाही। एससीबीने महापालिकेला पत्र पाठवूनही कारवाईला विलंब होत असल्याने प्रशासकीय स्तरावर संशय निर्माण झाला आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2024 मध्ये लाचखोरीच्या अनेक प्रकरणांमध्ये सक्रिय कारवाई केली आहे। गेल्या वर्षभरात 30 सापळा कारवायांमध्ये 47 शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत। बांधकाम परवाना देण्यासाठी 8 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी डॉक्टर पंकज जावडे आणि श्रीधर देशपांडे यांच्या विरोधात 19 जून 2024 रोजी गुन्हा नोंदवण्यात आला। या प्रकरणात एसीबीने तक्रारदाराच्या माहितीवरून सापळा रचला होता। दोघांनाही अटकपूर्व जामीन मिळाला असला तरी त्यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत। एसीबीने महापालिकेला या प्रकरणाची माहिती देऊन कारवाईची अपेक्षा व्यक्त केली, परंतु अद्याप निलंबनाची कोणतीही कार्यवाही झालेली नाही। अद्याप निलंबन नाही। लाच प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर एसीबी संबंधित विभागाला पत्राद्वारे कळवते आणि सामान्यतः अशा प्रकरणामध्ये आरोपी अधिकारी आणि कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित केले जाते। पोलीस विभागात अशा कारवायांनंतर निलंबन त्वरित होते, परंतु इतर विभागामध्ये ही प्रक्रिया बऱ्याचदा संथ गतीने पुढे सरकते। जावडे आणि देशपांडे यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आहे। एसीबीचे पोलीस उप अधीक्षक अजित त्रिपुटे यांनी सांगितले की गेल्या वर्षभरात लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये कारवाई झालेल्या अनेकांना निलंबित करण्यात आले आहे, परंतु या प्रकरणात महापालिकेकडून कारवाई झालेली नाही। यामुळे प्रशासकीय स्तरावर दबाव किंवा प्रभाव असल्याची शंका उपस्थित होत आहे। पत्र दिले तरी कारवाई नाही। महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात लाचेचा गुन्हा दाखल होणे हे गंभीर प्रकरण आहे। एसीबीच्या माहितीनुसार अशा प्रकरणांमध्ये सापळा कारवाईनंतर संबंधित कार्यालयाच्या प्रमुखांना पत्र पाठवले जाते आणि त्यानंतर निलंबनाची प्रक्रिया अपेक्षित असते। मात्र जावडे आणि देशपांडे यांना निलंबित न करण्यामागील कारण स्पष्ट झालेली नाहीत। राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।